मी एक जंगम मारला होता, त्याच्या आज आम्ही 550 लोकसंख्या. कुठे बघितलं रे साव? तिकडं होतं समोर. कुठे गेलं? नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये KS व्लॉग्स. आज एक नवीन ठिकाण आपण एक्सप्लोर करणार आहोत. तुम्हाला कळालंच असेल सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये की आपण आज कुठे जाणार आहोत. सो छान ऊन पडलेलं आहे. मला वाटलं पाऊस असेल, पण काय आज पावसाचे चिन्ह दिसत नाही आहे. सो पुढचा प्रवास आपण करूयात आणि मी तुम्हाला सांगेलच पुढे काय काय आहे आणि आपण कुठे चाललो आहोत एक्झॅक्टली. तर त्या लोकेशनवर गेल्यानंतर मी पुढचा व्हिडिओ शूट करेन. तर आपण आता पोचत आहोत रायरेश्वर पठारावर आणि वरती बघाल तर हे इथे रायरेश्वर पठार आहे माझ्या मागे, ठीक आहे. आणि समोर बघाल तर तुम्हाला इथे केंजळगड दिसेल. समोर जो आहे हा केंजळगड आहे, ठीक आहे. हे दोन्ही गड जवळच आहेत. सो तुम्ही रायरेश्वर पठारावरून केंजळगडकडे जाऊ शकता. डोंगर माथ्यावरून सुद्धा आणि गाडीने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तसाही ऑप्शन आपल्याकडे आहे. हा जिन्याचा मार्गावर चढून आपल्याला वरती जायचं पठारावरती. हा एवढाच एक शेवटचा पॅच आहे, नंतर आपण पठारावर पोहोचतो. मित्रांनो, पठारावरती थोडंसं पुढे चालून आलाय की तुम्हाला इथे मॅप दिसतो. इथे बघून तुम्ही बघू शकता की कुठे तुम्हाला जायचं आहे, कोणती जागा तुम्हाला आधी बघायची आहे, ठीक आहे. पुढे जाऊन आता आपण मंदिराचा परिसर बघणार आहोत, तसेच शिवशंभूचं दर्शन घेणार आहोत. सगळ्यांनी बघत राहा व्हिडिओ, कुठेही थांबू नका. मध्ये कंटिन्यूस पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला आपल्या जरूर सबस्क्राईब करा. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण इथे पुढे आलोय रायरेश्वर पठारावरती आणि आपल्याला इथे बघायला मिळेल की गोमुख टाके आहे, ठीक आहे, जे पांडवकालीन आहे. तर आपल्या इथलेच जे रहिवासी आहेत ते थोडं आपल्याला याच्याबद्दल माहिती सांगतील. इथं शिवाजी मारला कर्नाटकहून शिवाजंगम, त्याच्या इथं आज आम्ही एक जंगम मारला होता, त्याच्या आज आम्ही 550 लोकसंख्या आहे. इथं नित्यनेमाने म्हणजे पठारावरती लोकसंख्या आहे. हा, आणि एक जंगमच्या 550 लोकसंख्या आहे. इथं नित्यनेमाने पूजा सकाळी संध्याकाळी होती. आणि इथून तुम्हाला हे म्हणजे महाराजांनी शपथ घेतलेले हे मंदिर आहे, बरोबर, तवापासून. आणि इकडे वरती गेला तर सप्तरंगी माती आहे बघायला. तिथून तोरणा, राजगड, देवघर, भाटघर, महाबळेश्वर, केंजळगड सगळं दिसतं तिथून बघायला आहे मी तुम्हाला. आणि तिकडं पुढे गेला तर एक पांडवलेणी आणि इथं सगळं म्हणजे सगळं नॅचरल, सगळं सेंद्रिय खतावर सगळं पिकलं जातं. तिथं आम्ही तर मित्रांनो, आपण बघितलं की दादांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली या गडाबद्दल, या परिसराबद्दल. म्हणजे किती वैशिष्ट्यपूर्ण जागा आहे ही. जसे की महाराजांनी इथे शपथ घेतली होती त्यांच्या सवंगड्यांसह स्वराज्य निर्मितीची. तसेच इथे एक पांडवकालीन गोमुख सुद्धा आहे. त्यापासून पाणी कंटिन्यूस येते न थांबता, अजूनही ते येते. आणि इथे लोक ते पाणी इथे लोक पिण्यासाठी वापरतात. ही किती चांगली गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. दुसरं वैशिष्ट्य इथे असं आहे की रंगीत माती, जे जसं दादांनी सांगितलं आपल्याला की रंगीत माती इथे आपल्याला बघायला मिळते. पुढे म्हणजे वेगवेगळे कलर आहे. तर पुढे आपण बघूया ते कुठल्या कुठल्या कलरच्या माती इथे आपल्याला आढळतात. धन्यवाद. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता रायरेश्वर मंदिर. इथे पांडवकालीन मंदिर आहे. नंतर महाराजांनी आपल्या सवंगड्यांसह इथे शपथ घेऊन स्वराज्य निर्मितीला सुरुवात केली. तर सकाळी आम्ही जवळजवळ 8 वाजता निघालो होतो कात्रजवर. मध्ये थोडा ब्रेक घेतला, नाश्ता करायचा होता.
आणि तुम्ही जर इकडे येण्यासाठी तुम्हाला भोर मार्गे यावं लागतं. म्हणजे तुम्हाला पुण्यातून आधी भोर या गावात जावं लागतं. भोर गावातून तुम्हाला पुढे 29 किलोमीटरवरती तुम्हाला रायरेश्वर पठार हा परिसर तुम्हाला इथे मिळेल बघायला. तसं आम्हाला खूपच लेट झाला निघायला. सकाळी थोडं लवकर निघालो असतो तर मध्ये ट्रॅफिकही लागलं नसतं आणि थोडं थंड वातावरण आपल्याला इथे बघायला मिळालं असतं. ठीक आहे, पण आता सावली पडलेली छान गार पडलेली आहे आता, कारण आपण थोडं उंच भागावरती आहोत, पठारावरती आहोत. सो इथे जास्त करून तुम्हाला सावलीच बघायला. तर मित्रांनो, आता आपण चाललोय रंगीत माती बघायला, जी रायरेश्वर पठारावर आढळते संपूर्ण. मित्रांनो, मंदिरापासून पुढे तुम्हाला ठिकठिकाणी असे मार्कर्स दिसतील, जे मार्गदर्शन पथ की तुम्हाला कुठे जायचंय. सो आता आपण निघालोय पुढे, चला. मित्रांनो, खरंच खूप छान परिसर आहे. बट जे तुम्हाला जास्त थकवा जाणवणार नाही. प्लेन सरफेस आहे, सरळ मार्गाने तुम्ही जाऊ शकता आणि इथले जे काही महत्त्वाचे प्लेसेस आहेत ते एक्सप्लोअर करू शकता, कव्हर करू शकता. म्हणजे पूर्ण परिसर, गडाचा परिसर जर बघायचा असेल तर जवळजवळ तुम्हाला 1 ते 1.5 तास पुरेसा आहे. चढायला तुम्हाला पाऊण तास लागतो आणि एका दिवसात तुम्ही हा गड पाहून घेऊ शकता. सो मित्रांनो, फायनली आपण त्या जागेवरती पोहोचलो आहोत जिथे 7 रंगांची माती आपल्याला आढळते रायरेश्वर पठारावरती. सो मी तुम्हाला दाखवतो आता. बघा, या पानावरती इथे 7 प्रकारच्या माती तुम्हाला दिसून येतात. 7 कलर आहेत. लाल आहे, पांढरा आहे, पिवळा आहे, तपकिरी आहे आणि काळा कलर. खरं तर इथे येण्याचा जो टाइम असतो, जो ऋतू असतो, तो पावसाळा आणि जुलै महिन्यात तुम्ही इथे येऊ शकता. बघण्यासाठी खूप छान आहे नजारा. इथून आपल्याला केंजरगड बघायला मिळतो. इथून आपल्याला रायगडाचं दर्शन होतं. त्याच्यानंतर राजगड, तोरणा, रोहिडा या सर्व किल्ल्यांचं दर्शन आपल्याला इथून होतं. 1:30 वाजलेत आणि आम्ही आता निघालोय खाली परत मंदिराकडे. मंदिरापासून परत आपल्याला पायऱ्यांपर्यंत जायला 20 मिनिटं लागतात, 20 ते 25 मिनिटं. आपले मित्र या रायरेश्वर पठारावर आपल्याला भेटले. सगळे याच परिसरात जातात. एक पुण्यातला आहे. व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कमेंट नाही केली का सबस्क्राईब करा, शेअरही करा. असेच मी वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या ठिकाणावरती प्लेसेस आहेत, ऐतिहासिक एक्सप्लोअर करायचा प्रयत्न नक्कीच करेल. तुमचा सपोर्ट गरजेचा आहे, तो असाच कंटिन्यू ठेवा. थँक्यू. जय शिवराय. जय शिवराय. सो नमस्कार मित्रांनो. सो आता आपण रायरेश्वर पूर्ण फिरलेलो आहोत. बरेचसे रायरेश्वरचे प्लेसेस कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. खूप काही आपल्याला करता नाही आलं ॲक्च्युली. बट ठीक आहे, जेवढी माहिती मला मिळाली तेवढी मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि लवकरच हा व्हिडिओ अपलोड केला जाईल यूट्यूबला. नक्की सर्वांनी बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सपोर्ट करा. ठीक आहे, थँक्यू सो मच. नमस्कार मित्रांनो. सो फिरता फिरता आपल्याला भूक पण लागते.
सो आता जवळच एक हॉटेल बघितलं आहे, तिथे आपण जेवण करणार आहोत आणि देन पुढे हॉटेल सार्थक, जे तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण जेवू शकता आणि खूप छान चवदार जेवण तुम्हाला इथे मिळेल. चला, आपलं जेवण आलेलं आहे.